स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। पोलीस भरतीबाबत फायनली सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल जीआर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। ऑफिशियल जीआरमध्ये पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप दिवसांपासून ज्या पोलीस भरतीची वाट बघत होता, फायनली ती पोलीस भरती आता ठिकाणी सुरू झालेली आहे। मंत्रिमंडळाने सुद्धा या पोलीस भरतीला मान्यता देण्यात आली आहे। ऑफिशियल जीआर सुद्धा ठिकाणी काढला गेलेला आहे। आता तुमच्या पोलीस भरतीला कोणताही अडथळा नाही आहे। दुसरी गोष्ट, या पोलीस भरतीमध्ये ज्या मुलांची वयोमर्यादा ठिकाणी संपलेली होती, अशा मुलांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे। ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण की वयाच्या अटीची नाही अट काढी। म्हणजेच काय, भरपूर मुलांना या ठिकाणी वयाच्या अटीमुळे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येत नव्हता। आता ती अटसुद्धा या ठिकाणी नाही आहे। म्हणजेच काय, तर वयाच्या अटीची नाही आड काठी, म्हणजेच तुम्हाला आता या ठिकाणी कोणताही अडथळा राहणार नाही आहे। ज्या मुलांची वयोमर्यादा संपलेली आहे, 2022-23ला वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना सुद्धा ह्यामध्ये संधी मिळणार आहे। तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। ऑफिशियल जीआर सुद्धा निघालेला आहे। संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। आता वेळापत्रक कसं असणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, फॉर्म कधी सुरू होतील, सर्व माहिती तुम्हाला कळून जाईल। पटापट सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा बरं, कारण अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करायचे। ज्या मुलींनी किंवा ज्या मुलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी खाली लाल रंगाचं बटन दिले, त्यावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला पोलीस भरतीबाबत सर्व अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळते। म्हणून पटापट सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा, वयाच्या अटीची नाही आडकाठी, लवकरच 15,000 पोलीस भरती होणार आहे। किती? तर जवळजवळ 15,000 पदांची ही पोलीस भरती होणार आहे। जागा खूप जास्त आहे, तर त्यामुळे तुम्हाला तयारीसुद्धा खूप जोरामध्ये करावी लागणार आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो, ही शेवटची संधी म्हणून तुम्हाला ट्राय करायचं आहे। तुम्हाला आणखी भरपूर संधी आहेत, आणखी भरपूर भरती देखील निघणार आहे, पण तुम्हाला काय करायचं, ही शेवटची संधी आहे असं समजून तुम्हाला ह्या पोलीस भरतीची तयारी करायची, जेणेकरून ह्या भरतीमध्ये तुम्हाला एक जागा मिळालीच पाहिजे, तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे, यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे। बघा, तयारीला लागा। जीआर निघालेला आहे 2022 आणि 23 या 2022 आणि 23ला ज्या विद्यार्थ्यांचं वयोमर्यादा ठिकाणी ओलांडलेले आहे, अशा तरुणांनासुद्धा संधी मिळणार आहे। आता यामध्ये भरपूर मुलींचे वय संपलेले आहे, भरपूर मुलांचे वय संपलेले आहे, त्यांनासुद्धा संधी मिळणार आहे। ऑफिशियल जीआर सुद्धा ठिकाणी आलेला आहे। ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा, कमेंटमध्ये सांगा बरं की ज्या मुलांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवायचे की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। जेणेकरून जे मुलं कमेंटमध्ये सांगतील की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना मी सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, आणि त्यांचा फॉर्म भरण्यासाठी सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे। त्यांचं फॉर्मसुद्धा ठिकाणी फ्रीमध्ये भरून मिळणार आहे। तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे। फक्त कमेंटमध्ये तुम्हाला लिहून पाठवायचे की सर माझं नाव आहे, जसं तुमचं नाव साक्षी असेल तर लिहून पाठवा, सर माझं नाव या ठिकाणी साक्षी आहे। तुमचं नाव रोहिणी असेल, तुमचं नाव किरण असेल, तुमचं नाव मोहिनी असेल, जे असेल ते लिहून पाठवायचे। तुमचं नाव राहुल असेल, तुमचं नाव अनिकेत असेल, तुमचं नाव या ठिकाणी सचिन असेल, जे असेल ते लिहून पाठवा। फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे फॉर्म भरण्यासाठी, आणि संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स आणि सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, कारण की या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे, यासाठी पुरेपूर प्रयत्न मी करणार आहे, आणि अगदी सर्व मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये मी देणार आहे। तर फक्त तुम्हाला एकच काम करायचे, कमेंटमध्ये लिहून पाठवायचे की सर मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे, तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे। मग या ठिकाणी मुली असो किंवा मुलगा, सर्वांना मी फ्रीमध्ये या ठिकाणी मदत करणार आहे। आता बघा, ऑफिशियल जीआर आलेलं आहे, त्यामध्ये काय माहिती दिली आहे, आणि शासनाकडून जो आदेश निघाला त्यामध्ये काय माहिती दिली आहे, संपूर्ण माहिती आपण बघूया। बघा, राज्य सरकारकडून पोलीस दलात भरती प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे। याबाबत मंत्रिमंडळाची मंजुरी या ठिकाणी मिळाल्यानंतर अध्यादेश देखील जारी करण्यात आला आहे। मात्र अद्याप जिल्हास्तरीय, शहर, नंतर ग्रामीण पोलिसांची रिक्त पदे याबाबत आढावा घेऊन तसा प्रस्ताव मागविला या ठिकाणी गेलेला नसल्याने वेळापत्रक निश्चित झालेले नाही आहे। लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार असून जिल्हानिहाय भरावयाची पदे जाहीर केली जाणार आहे। म्हणजेच काय, तर जिल्हानिहाय किती जागा भरायची याविषयी संपूर्ण माहिती आता जाहीर होणार आहे। राज्य सरकारने पोलीस दलामध्ये पुन्हा एकदा भरतीचा निर्णय घेतलेला आहे, आणि ही भरती प्रक्रिया राबवताना 2022 आणि 23 साली ज्या मुलांची कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सुद्धा यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा दिली जाणार आहे। म्हणजेच 2023 आणि 2022मध्ये ज्या मुलांची वयोमर्यादा संपलेली आहे 2022-23मध्ये, तर त्यांना यामध्ये संधी मिळणार आहे फॉर्म भरण्यासाठी। यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, कारण की जी महत्त्वाचा अडथळा येतो, वयाची अट, तर तीच या ठिकाणी अडथळा दूर झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला आता संधी मिळणार आहे। पुढे बघा,
तरुणाई आतापासूनच तयारी लागली आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सव आटोपल्यानंतर वेळापत्रक निश्चित केलं जाऊ शकतं, असं सूत्रांनी सांगितलं आहे. म्हणजेच काय, तर गणेशोत्सवाचा सण झाल्याच्यानंतर, नवरात्री झाल्याच्यानंतर तुमची पोलीस भरतीची जे वेळापत्रक आहे त्या ठिकाणी निश्चित केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्या ठिकाणी जाहिरात येणार आहे, असं ठिकाणी माहिती आलेली आहे. ठीक आहे, तर ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. पुढे बघा, तुम्हाला ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर शासनाकडून अध्यादेश जारी झालेला आहे. अध्यादेश म्हणजेच काय, तर शासनाकडून ठिकाणी GR काढलेला आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता, यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तर शासनाकडून काय GR आहे, तर शासनाकडून अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर पोलीस शिपाई व कारागृह पोलीस शिपाई या संवर्गात 15,631 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2024 साली पोलीस भरती प्रक्रिया शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत राबवण्यात आली होती आणि 118 पदांकरिता ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. किती? 118 पदांकरिता. पुढे बघा, OMR आधारित लेखी परीक्षा होणार आहे तुमची. OMR आधारित लेखी परीक्षा होणार आहे. पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा ही जिल्हा स्तरावरून राबवण्यात येणार आहे. OMR आधारित लेखी परीक्षा यासाठी घेतली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया राबवण्याचे आदेश प्रशिक्षण आणि खास पथकी विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सुद्धा ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता पुढे जर बघितलं तर एकूण भराची पदे कशी आहेत ते आपण समजून घेऊया की कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत. तर पहिलं पद आहे पोलीस शिपाई, यासाठी 12,399 जागा असतील. दुसरं पद आहे सशस्त्र पोलीस शिपाई, यासाठी 2,393 जागा आहेत. तिसरं पद आहे पोलीस शिपाई चालक, 234 जागा आहे. आणि चौथं पद आहे कारागृह शिपाई, 580 जागा आहेत. आणि बॅट्समनसाठी 25 जागा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे कमेंटमध्ये सांगायचे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचे ते लिहून पाठवायचे. जर का तुम्हाला पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरायचे असेल तर लिहून पाठवा, सर माझं नाव रोहिणी, सर माझं नाव साक्षी, सर माझं नाव सचिन आहे, सर माझं नाव राहुल आहे, मला पोलीस शिपाई ह्या पदासाठी फॉर्म भरायचे आहे, फक्त एवढंच लिहून पाठवा. बाकी सर्व तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. फक्त तुम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवायचे की सर मला पोलीस शिपाई ह्या पदासाठी फॉर्म भरायचे आहे, माझं नाव आहे. सर मला पोलीस शिपाई चालक ह्या पदासाठी फॉर्म भरायचे आहे, माझं नाव आहे. सर मला कारागृह शिपाई ह्या पदासाठी फॉर्म भरायचे आहे, माझं नाव आहे. सर मला बॅट्समॅनसाठी फॉर्म भरायचं आहे, सर मला सशस्त्र पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरायचं आहे. बाकी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व अपडेट मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तुमच्याकडून सर्व प्रॅक्टिस या ठिकाणी फ्रीमध्ये करून घेतली जाणार आहे. तर पटापट कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे. पुढे बघा, या पदांसाठी असेल भरती. आता ही जी पदं आहेत या पदांसाठी तुमची भरती होणार आहे. पहिलं पद आहे पोलीस शिपाई, दुसरं पोलीस शिपाई चालक आणि बॅट्समॅन, नंतर कारागृह शिपाई या पदांकरिता भरती केली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक जागा पोलीस शिपाई या पदासाठी असणार आहेत. लक्षात घ्या, सर्वाधिक जागा पोलीस शिपाई या पदासाठी असणार आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते वेळापत्रसुद्धा ठिकाणी लवकरच जाहीर करण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, तर लवकरच आता ठिकाणी वेळापत्र येणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेबाबत लवकरच वेळापत्र अधिकृतरित्या जाहीर केलं जाणार आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विविध जिल्ह्यांमधील भरायची पदे याबाबतच्या मेसेजबाबत कुठलाही अधिकृत दुजोरा पोलीस आयुक्तालय किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेला नाही आहे. म्हणजेच आता तुम्ही बघितलं असेल, वेळापत्र आलं, वेळापत्र जाहीर झालं, जाहिरातची तारीख निश्चित झाली, अशा ठिकाणी अनेक सोशल मीडियावर ठिकाणी तुम्हाला मेसेज पाहायला मिळत आहेत, वेळापत्र पाहायला मिळत आहेत. पण ते खरं नाही आहे, अजून ऑफिशियली ते वेळापत्र आलेलं नाही आहे. लवकरच ते वेळापत्र ठिकाणी येणार आहे आणि सर्व माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. फक्त एकच काम करा, आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा, कारण की ह्या चॅनलवर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासाठी दिली जात असते. तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जात असते. कारण की जर तुम्ही बघितलं तर आपल्या चॅनलमधून भरपूर विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत आणि त्यांचा नंबर प्रत्येक वर्षी ठिकाणी पोलीस भरतीमध्ये लागत असतो. भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचंही सिलेक्शन झालं पाहिजे तर फक्त आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा. बाकी सर्व तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. दुसरं बघा, तुम्हाला कागदपत्र तयार ठेवायची आहेत, म्हणजेच कागदपत्र सज्ज ठेवायची. पोलीस भरतीसाठी मैदानात उतरण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आपली आवश्यक ती सर्व कागदपत्रे आत्तापासूनच जुळवून करत सज्ज ठेवावीत, म्हणजे जेणेकरून ऐन वेळेस तुम्हाला ताण पडणार नाही आहे. दुसरा मुद्दा आहे, वेळेवर कुठल्याही प्रकारची धावपळ कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी करावी लागू नये, यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेतलेली फायदेशीर राहणार आहे. नंतर शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी उमेदवारांना सज्ज राहावे लागणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं निवडसुद्धा होणार आहे. तर सर्व माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिली आहे. काही शंका असतील, काही डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ज्या मुलांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचं आहे. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.